नमस्कार, मी राखी पाटोळे. ABP माझाच्या कलाधिपती या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या या खास भागाचा पाहुणा आहे अभिनेता स्वप्नील जोशी. स्वप्नील, खूप खूप स्वागत आहे तुझे ABP माझामध्ये. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. अंधेरीच्या राजाचा विजय असो. 19 वर्षांपूर्वी एक नवस केला होता आणि बाप्पाने इतकं भरभरून दिलं की त्याचा दुसरा भाग येतोय. त्याच्यात तुझी एंट्री होती आहे आणि तो प्रोजेक्ट साकारण्यात, सक्षम करण्यात तितकंच बळही दिलं. मी बळ याच्यासाठी म्हणते कारण ज्या पद्धतीने सचिनजींनी सगळी जबाबदारी घेऊन तो सिनेमा आता भेटीला येतोय. इतका छान आशीर्वाद मिळाला, अगदी सगळ्यात आधी त्याच्याबद्दल. खरंच आशीर्वाद आहे, खरंच बाप्पाचा आशीर्वाद आहे, रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे. कारण एक चित्रपट येतो आणि तो 19 वर्षापूर्वी येतो आणि तो इतका गाजतो की आजही तो अगदी कालपरवा रिलीज झाला आहे असं त्याचा रिकॉल आहे. म्हणजे आम्ही पहिलं कम्युनिकेशन पिक्चर सुरू करतो असं जेव्हा केलं होतं त्याला 50 लाख लाईक्स आहेत, 5 मिलियन प्लस. आणि अनबिलिव्हेबल, म्हणजे लोक खाली डायलॉग लिहित आहेत, लोक खाली त्या चित्रपटातली वाक्य लिहित आहेत, त्या व्यक्तिरेखेबद्दल बोलत आहेत. आपण म्हणतो की आता 2 मिनिट्सचं जग आहे सगळं. म्हणजे रील पण आपण 90 सेकंदांनी वरती करतो आणि ते विसरतो. असं असताना एखाद्या गोष्टीचं 19 वर्ष त्यातला गोडवा टिकवून ठेवणं हा बाप्पाचा आशीर्वादच आहे. आणि आता याचा भाग 2 येतो आणि त्या भागात मला विचारणं होणं, सचिनजीने वाटणं की तो हिरो मी असावा त्या भाग 2चा आणि या फ्रँचाईजचा मला भाग करून घेणं हा सचिनजींच्या माध्यमातून बाप्पाने दिलेला आशीर्वादच आहे असं मला वाटतं. नवरा माझा नवसाचा म्हणजे मराठीत असे काही सिनेमे आहेत जे कधीही बघा, की कुठूनही बघा, ते तितकेच ताजे वाटतात. नवरा माझा नवसाचा त्याच्यापैकी एक आहे. तो किती वेळा बघितला आहेस? आणि नवरा माझा नवसाचा मी संपूर्ण सिनेमा 10-20 वेळा पाहिला आहे. आणि त्या व्यतिरिक्त तू म्हणलीस तसं की कधीतरी घरी आलो आणि TV काय चाललंय, नवरा माझा बसमध्ये बसले चल इथून पुढे. सो असा अर्धा तर म्हणजे 100पेक्षा जास्त वेळा बघितला असेल. कारण तू बरोबर म्हणलीस की काही चित्रपट बनवा बनवी, नवरा माझा नवसाचा हे चित्रपट आहेत की कधी कुठूनही केव्हा कुठूनही बघा. कारण आधीचं तुम्हाला पाठ आहे ना, त्यामुळे आधीची स्टोरी मिस झाली, अरे मग काय झालं वगैरे सगळ्यांनाच माहिती आहे काय झालं. तुम्हीच ते 10-20 वेळा पाहिलंय. त्यामुळे जो जिथून लागेल तिथून सिनेमा बघायचा. मंडळातल्या बाप्पाला आज आपण भेट दिली आहे, अंधेरीच्या राजाला. आज आपण म्हणजे मंडळातले बाप्पा जेव्हा तू बघतोस तिथले कार्यकर्ते, म्हणजे जे मॅनेजमेंट स्किल असतं, ज्याच्यासाठी आपण खरं तर लाखो रुपये देऊन कोर्सेस करतो, पण त्याच्यासाठी लागणारे स्किल हे सगळे या मंडळात मिळत असतात. मग ते मॅनेजमेंट असेल, वेगळ्या स्वभावातल्या लोकांशी जुळवून घेणं असेल, तर ह्या जेव्हा कार्यकर्त्यांकडे बघतोस तू, काय वाटतं तुला? मला खूप भारी वाटतं. कारण मी गिरगावचा मुलगा आहे, मी सार्वजनिक गणेशोत्सवात काम केलेला मुलगा आहे. म्हणजे आता ह्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. पण मी 7-8 वर्षाचा होतो जेव्हा मी सार्वजनिक उत्सवात रुजू झालो. पण माझे बाबा जेव्हा आमच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं, आय थिंक सुवर्ण मला वाटतं, हो सुवर्ण महोत्सवी वर्ष, दोन्हीला बाबा सेक्रेटरी होते आणि दोन्ही उत्सव बाबांनी गाजवलेत. सो मला असं, हो सुवर्ण महोत्सव, यू आर राईट, रौप्य महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव. आणि मला फार भारी वाटतं. त्यामुळे मी हा उत्सव, हा माहोल, हे कार्यकर्ते काय झोकून देऊन काम करतात, काय म्हणजे जेवणाची खायची कसली पर्वा न करता 10 दिवस मंडळ आणि ते सगळे उपक्रम. आणि आज पण मी म्हणजे त्यात फार भारी वाटतं. आणि यू आर राईट, आपण हे शिकण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो. ही स्किल्स सगळी इकडे ऑन द फील्ड शिकायला मिळतात, लाईफ लेसन्स मिळतात. आणि आज मी अंधेरीच्या राजाला आलो, इथे काही वेगळं बघायला मिळत नाही आहे. इतकं सुंदर नियोजन आहे, सुंदर देखावा आहे, भाविकांची मोठी गर्दी आहे, पण मॅनेजमेंट इतकीच छान आहे, इतकं स्वच्छ ठेवलं आहे सगळा परिसर, म्हणजे दृष्ट लागावी इतकं सुंदर सगळं वातावरण. जसं तू सांगितलंस मंडळाचा कार्यकर्ता होतास, कुठल्या जबाबदाऱ्या असायच्या खास करून? आरतीचा प्रसाद दे किंवा झाडू आणून दे, कारण 8-9 वर्षाचा होतो ग, किंवा त्या दादाला सुतळ नेऊन दे, मांडव घालतात वगैरे, किंवा पाणी आण या लेवलची कामं. पण ती कामं छोटी किंवा मोठी नसतात, ती प्रत्येक काम महत्त्वाचं, सार्वजनिक कामातलं प्रत्येक काम महत्त्वाचं असतं. स्वप्नील जोशी सुपरस्टार स्वप्नील जोशी झाला, हे होण्यामध्ये मंडळाचं किंवा ज्या मंडळाबद्दल आता तू बोलतोयस किंवा गणेशोत्सवातल्या कुठल्या अशा गोष्टी आहे की तो सुपरस्टार स्वप्नील जोशी होऊ शकला आणि एक चांगला माणूस होऊ शकला? अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला डिसिप्लिन शिकता येतो या मंडळांमध्ये, तुम्हाला सेल्फलेस कार्य करायची
ची एक सवय लागते या मंडळांमध्ये. या मंडळांमध्ये तुम्हाला शिस्त लागते, कारण तू ॲब्सल्युटली करेक्ट म्हणलीस मगाची, मॅनेजमेंट लेसन्स आहेत. तर ह्या सगळ्याचा फायदा झाला. मी माझी सुरुवात गणेशोत्सवातल्या स्टेजवर नाटोकलीमधनं केली, त्यामुळे ज्याला आपण स्टेज फ्राईट, स्टेज फिअर म्हणतो, तो माझा गेला या मंडळांमुळे. मला पहिला जो रोल मिळाला उत्तरामाणातला, त्याची सुरुवात गणेशोत्सवात झाली, कारण कोणीतरी मला ती नाटोकली करताना पाहिलं आणि माझं नाव सुचवलं विलासराजनं, आणि विलासराजनी मग ते पुढे त्यांच्याबरोबर मी नाटक केलं आणि मग त्या नाटकातले फोटो त्यांनी रामानंद सागरांना दिले आणि असं मग तो प्रवास सुरू झाला. पण टेक्निकली माझा जो प्रवास सुरू झाला तो गणेशोत्सवात सुरू झाला, गणेशोत्सवाच्या मंचावर सुरू झाला. म्हणजे बाप्पाचा आशीर्वादच मिळाला. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन आसिफ खानसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सध्या हा जयघोष सर्वत्र ऐकायला येतो आणि या जयघोषामध्ये आपल्यासोबत सहभागी झालेली आहे सुप्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार. मधुरा, तुझं खूप खूप स्वागत ABP माझामध्ये, आमच्या या न्यूजरूममध्ये. आणि सर्वत्र माहोल आहे गणपतीचा, गणरायाचा. कलाकार आणि गणपतीचं नातं हे नेहमीच वेगळं राहिलेलं आहे. तुझं नातं कसं आहे बाप्पासोबत? जसं सगळ्यांचं असतं तसंच माझंही आहे. कलाकार म्हणून पेक्षाही आधी बाप्पा माझा खूप लाडका आहे आणि एक सगळ्यांचं एक आराध्य दैवत असतं, एक फेवरेट असतं. तसा अर्थातच बाप्पा हा माझा फेवरेट आहे. आणि एक माणूस म्हणून मी त्याच्याशी खूप जास्त क्लोज आहे आणि कलाकार म्हणून त्याने मला आशीर्वाद दिलेलाच आहे. त्यामुळे कलाकार म्हणूनही मी त्याच्याशी जोडली गेलेली आहे. आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही बाप्पाने करतो आणि सध्या सगळीकडे बोलबाला आहे तो म्हणजे तुझ्या या नवीन गाण्याचा, गणराया. काय सांगशील या गाण्याबद्दल, कसं सुचलं आणि आम्हाला छोटीशी झलक ऐकायला सुद्धा आवडेल. ॲक्च्युली ह्या गाण्यावर गेली 2 वर्ष काम चाललं आहे आणि खूप अशी फनी स्टोरी आहे, कारण मी एकतर गायिका म्हणून सगळे मला ओळखतात, पण या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच एक कंपोजर म्हणून, संगीतकार म्हणून मी तुम्हा सर्वांसमोर येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं मी कधी ठरवलं नव्हतं की मी हे काहीतरी कंपोज करीन किंवा मला कंपोज करायचं आहे, पण हे झालं आहे माझ्याकडून, म्हणजे बाप्पानेच करून घेतलं असं मी म्हणते. मी हा बाप्पाचा आशीर्वाद समजते. आणि आता फायनली ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या भेटीला ते गाणं आलेलं आहे. आणि आता जाता जाता देवाला काय प्रार्थना करशील? प्रार्थना हीच आहे की सर्वांना अर्थात सुखी ठेव. आणि कोणावरतीच आत्ता म्हणजे आपण आता बघतोय की समाजात खूप काही गोष्टी घडत आहेत, तर यावर्षी माझं बाप्पाकडे हे मागणं आहे की प्लीज हे थांबव, हे सगळं विघ्न तू हरून घेऊन जा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.